नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वासिंदच्या प्रवीण चन्ने यांचे अवयव दान करून अमरत्व। सोमवार एप्रिल 14 रोजी वासिंद पूर्व येथील रहिवासी प्रवीण अशोक चन्ने वय 44 यांचे अचानक मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने दुःखद निधन झाले। रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती। तातडीने त्यांना डोंबिवली येथील जिमखाना जवळील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचे निधन झाले होते। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। प्रवीण चन्ने हे रिलायन्स जिओ कंपनीमध्ये कार्यरत होते। मूळ खर्डी येथील असलेले प्रवीण गेली अनेक वर्षे वासिंद येथील हनुमान कॉलनीमध्ये आपल्या कुटुंबासह स्थायिक होते। प्रवीण यांच्या निधनानंतर एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत अवयव दानाबाबत माहिती दिली। दुःखाच्या क्षणीही सामाजिक हितासाठी पुढाकार घेत प्रवीण यांच्या कुटुंबियांनी मोठा निर्णय घेतला आणि त्यांचे किडनी, फुफ्फुसे, डोळे व इतर काही अवयव गरजू रुग्णांसाठी दान केले। त्यांचे भाऊ, 3 काका, वडील व इतर कुटुंबियांनी एकमताने संमती दिली। या अवयवांचे वितरण ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल, पुण्यातील डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि नानावटी हॉस्पिटल, मुंबई यांच्यामार्फत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आले। मात्र हृदय योग्य पद्धतीने न काढल्याने त्याचा उपयोग होऊ शकला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता एम्स रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण यांना मानवंदना देण्यात आली। विज्ञानाच्या मदतीने व कुटुंबियांच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रवीण अनेक रुग्णांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन आले। त्यांचा अंत्यविधी एप्रिल 15 रोजी दुपारी 12च्या दरम्यान वासिंद येथील हनुमान कॉलनी भावपूर्ण वातावरणात पार पडला। त्यांच्या अंत्ययात्रेला गावकरी आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। समाजासाठी दिलेला हा अनमोल संदेश हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर। मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट।